वात्सल्य फाउंडेशन प्रमाणेच इथे काम चालतं ते लहान मुलांसाठी काम करणाऱ्या आणखी 2 सेवाभावी संस्थांचं। इथल्या प्रत्येक संस्थेच्या कामात वेगळेपण आहे। एक सारख्या एक नाहीत। आकांक्षासारखी एखादी संस्था झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करते, तर बाल आशा ही जी संस्था आहे ती अगदी 1 दिवसाच्या लहान बाळापासून ते 12 वर्ष वयाच्या निराधार मुलामुलींसाठी आधाराचं छत्र देते। हाय, मैं नफीसा, मैं वर्ली में रहती हूँ। मैं हिना, मैं मरियम्मा नगर में रहती हूँ। इसमें ना ही सिर्फ हमें पढ़ाया जाता है, बल्कि हमारे अंदर जो टैलेंट है उसे निकालने में हमारी मदद भी की जाती है। मेरे इधर कोई भी नहीं पढ़ा लिखा है और यहाँ पे फ्री एजुकेशन मिल रहा है, इसके लिए मेरी मम्मी यहाँ पे मुझे भेजती है पढ़ लिख के मीन्स कुछ बनना। ट्रांसफर दिस -x 2x + 3। 1990 पासून झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देण्याचं आकांक्षाचं हे काम 58 केंद्रांमधून सुरू आहे। सुरुवातीला 15 मुलांपासून सुरू झालेलं हे काम आज मुंबई पुण्यामध्ये 3500 मुलांपर्यंत पोहोचलंय। जी मुलं वीक आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या शाळेतलं जे काय मॅथ्स आहे ते आम्ही त्यांना त्याच्यामध्ये मदत करतो। त्याचबरोबर इंग्लिश कसं बोलावं, कसं संभाषण करावं, याचबरोबर कसं वागावं, कारण का स्लममधल्या मुलांना वागणुकीचे थोडेसे प्रॉब्लेम्स असतात, तर ते आम्ही त्यांना शिकवतो की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे। गेली 25 वर्ष बाल आशा ट्रस्टचं काम मुंबईत सुरू आहे। या संस्थेचं काम निराधार मुलांसाठी थोडं अधिक वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि ते आहे दत्तक सुविधेचं। इथे आमच्याकडे 1 दिवसापासून 12 वर्षापर्यंत मुलं असतात। ही मुलं जे रस्त्यावरती जे आपण कदाचित पेपरात वाचता किंवा टीव्ही मध्ये बघता रस्त्यावरती सोडलेली असतात किंवा पोलिसांना सापडतात किंवा कधी कधी आई वडील स्वतः परित्याग करतात कारण वेगवेगळ्या सोशल प्रॉब्लेम्समुळे, तर अशी प्रकारची मुलं आमच्याकडे इथे येतात। यातला प्रत्येक मुलगा स्वतःचं प्राक्तन घेऊन आलाय। कोणाला त्यांचे मूळ पालक मिळतील, कुणाला मिळणारही नाहीत। काहीही झालं तरीही ही मुलं पुन्हा चांगल्या घरात पडावीत यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते। असेही बरेच जण असतात की जे अतिशय चांगल्या घरात जन्माला आलेले असतात, पण त्यांच्या आयुष्याने मात्र काही वेगळाच आकार धारण केलेला असतो। मेंटली चॅलेंज्ड मुलींसाठी काम करणारी ओम क्रिएशन्स ही संस्था निलोफर गेल्या 20 वर्षांपासून इथे येते। आता तिचं वय 42 वर्ष आहे। अशा सगळ्यांना इथे वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं। त्यांच्याकडून वेगवेगळे गिफ्ट आयटम्स बनवून घेऊन त्या कामाचे पैसेही त्यांना इथे दिले जातात। गरीब परिस्थितीतल्या यातल्या काही जणी तर घर खर्चात आपल्या कुटुंबालाही मदत करतात। इधर हमारी संस्था में इतने अलग अलग किस्म के बच्चे हैं और एक एक बच्चे यूनिक होते हैं। जैसे कि मेरी पास में ये शीतल बैठी है, ये एक ओलंपिक चैंपियन है, उसने सिल्वर और ब्रॉन्ज मेडल जीता है। किधर गई थी शीतल आप? चाइना जाके वो सीख के महाराष्ट्र। हाँ, शी इज टॉकिंग ऑफ महाराष्ट्र। वो बोल रही है वो महाराष्ट्र से है और वो बहुत प्राउड है कि वो महाराष्ट्र की लड़की है और वो ओलंपिक में पार्ट लेके आई है। तो वो ये संस्था में है। कितने सालों से आप? मेडल? हाँ, ब्रॉन्ज मेडल मिला है। और मेरी ये नीलूफर है, वो 20 साल से इधर है। उनकी वजह से ये स्टार्ट हुआ है। सध्या इथे एकीकडे काम सुरू आहे ते चॉकलेट बनवण्याचं। दुसरीकडे स्नॅक्सचं। समाजाच्या मुख्य प्रवाहात या सगळ्यांना कडेकडेनं का होईना पण आणण्याचा हा एक प्रयत्न।
या संस्थेशीच संलग्नित असलेलं साधना स्कूल या मुलींच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतं. ऑरिड सारखी संस्था बहिऱ्या मुला मुलींसाठी वरदान ठरतेय ती त्यांच्या अत्याधुनिक थेरपीमुळे. All of you all have come alone from Nairobi? This loudness won't hurt you. Is this good? Yeah? हियरिंग एड से भी और कॉकलिया इम्प्लांट से भी बहरे बच्चे सीख सकते हैं सुनने और बोलना, पर जितने छोटे उम्र में आएंगे उतना बेहतर रिजल्ट होता है. इथे येणारी सर्वात छोटी मुलगी 1 वर्षाची आहे आणि ती गेल्या 6 महिन्यांपासून इथे येते. केवळ मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. विजया मोरे परभणीवरून इथे आल्या आहेत. प्रणाम प्रभूजी तुला. तर भाग्यश्री पाटील नाशिकवरून. अपूर्वाला पहिलं काही ऐकू येत नव्हतं आणि एक दिवस जेव्हापासून मी ऑडिटमध्ये यायला लागली तेव्हापासून 8 दिवसामध्येच पाऊस पडला. तर वीज चमकली जोरात आकाशात. तोपर्यंत अपूर्वाला वीज वगैरेचा आवाज काही यायचा नाही, पण जे धग कडाडले आणि ती घरात पळत आली तेव्हा मला असं वाटलं की मी ऑडिटमध्ये आले आणि सार्थक झालं. कधी काळचे दुःखाश्रू जसजसे उपचार होतात तसतसे आनंदाश्रू बनतात. आता ती सर्व काही बोलते आणि गोष्टी तर इतक्या सांगते मनाने तयार करून. काही सुद्धा माझं ऑपरेशन कसं झालं इथपासून ती सगळं सांगू शकते. तर त्यावेळेस अक्षरशः रडू येतं आम्हाला आणि ते आनंदाश्रू असतात. ही वास्तू कोणासाठी दृष्टी बनते तर कोणासाठी आवाज. समाजाचाच भाग असलेल्या पण बाजूला पडलेल्या कित्येकांच्या मनातील एकवटलेल्या अनंत आशा. हा परिसर त्यांच्यासाठीच एक नवी दिशा.